जिल्हा परिषद तुडे मतदारसंघ हा या तालुक्यातील अगदी महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाच्या माध्यमातून शाश्वत विकास कसा करता येईल याचा आराखडा आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आदरणीय शिवाजीभाऊ पाटील, आमचे नेते आदरणीय ब्रह्मण्णा पाटील यांच्या सान्निध्यातनं आणि यांच्या समोर बसून आम्ही याचं विजन तयार केलं आहे। जिल्हा परिषद तुडे मतदारसंघाचा विकास, शाश्वत विकास कुठल्या पद्धतीनं व्हावा आणि त्यासाठी काय काय करायला लागेल याचा पूर्ण आराखडा या 5 वर्षाचा आम्ही पूर्ण केला आहे। जसा चंदगड तालुक्यातील तुडे मतदारसंघाचा केला आहे तसाच ह्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील 9 जिल्हा परिषद मतदारसंघाचा कसा होईल हा आदरणीय भाऊ आणि अण्णांच्या माध्यमातून विकास कामाच्या जोरावर विकास आराखडा आपण तयार केलेला आहे। पहिला म्हणजे चंदगडमध्ये ज्या भगिनी बाहेरून येतात त्यांच्यासाठी इथं थांबण्याची राहण्याची व्यवस्था नाही आहे। त्यासाठी चंदगडमध्ये महिला भवन अगदी चांगल्या पद्धतीचं तयार पहिल्या वर्षभरात करणार हे पहिलं ध्येय असेल। त्या मतदारसंघातील जे काही विकासाचे प्रलंबित विषय असतील ते पूर्ण केले जातील। आरोग्य विभाग असेल, शैक्षणिक विभाग असेल, सर्व रस्ते दोन्ही आपले शिवाजी महाराजांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जे पावन झालेले 2 गडकिल्ले आहेत या मतदारसंघातील त्याचाही विकास याच्यामधून होईल। प्रत्येक गावचा विकास काम फक्त राजकारण नसेल, विकास कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। आम्हाला सर्व थरातून, सर्व समाज थरातून चांगला पाठिंबा आहे आणि मला माहीत आहे माझ्या 5 वर्षाच्या जिल्हा परिषदच्या कारकिर्दीमध्ये जे मी चांगलं काम आडकूर मतदारसंघात केलो आहे त्याचप्रमाणे ह्या मतदारसंघामध्ये पण मी निधी देण्याचं काम केलं आहे। त्याची मला लोक पोचपावती देतील आणि भरघोस मताधिक्यानं आम्ही ह्या तुडे मतदारसंघामधून आपली तिन्ही सीटा निवडून येतील। तसेच एक जिल्हा परिषद पण पंचायत समिती तसेच या विधानसभा मतदारसंघातील सर्व झेडपीच्या 9 आणि पंचायत समितीच्या 18 सीटा निवडून येतील ही ग्वाही तुम्हाला देतो। आणि ह्या शाश्वत विकासासाठी आदरणीय आपले मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय खासदार मुन्नासाहेब माडिक साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आमचे आमदार आणि अण्णा यांच्या साथीनं हा विकासाची घोडदौड अशीच आखणपणे आम्ही चालू ठेवीन ही ग्वाही देतो आणि सर्व मतदारांना आम्ही शाश्वत करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वरा सचिन बल्लाळ ही कमळ्या चिन्हावर जिल्हा परिषदेसाठी उभा आहे, तिला भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि शाश्वत विकास गंगा आपण ही आखणपणे घ्यावी ही विनंती करतो आणि थांबतो।